हॅलो. हा पूर्वा चॅट करायचंय. गुड मॉर्निंग. पूर्वा आवाज येतोय? पूर्वा आवाज येतोय? हा हॅलो मॅम साई ओके. साई आवाज येतोय? पूर्वा आवाज येतोय ना? हा ओके. तर आपण पाठीमागच्या क्लासला होळी आली होळी ही कविता पाहिली होती. हा पुस्तक काढायचंय पेज नंबर 68. तर ते झालेलं आहे. आता आपण 44 पाहूयात. होळी आली होळी हे झालेलं आहे आपलं. आता ते 44 याच्यातले स्वाध्याय आपण पाहणार आहोत. हा ओके. पुस्तक काढले? साई हा ओके. तर आपल्याला स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे. त्याच्यामध्ये 1-2 शब्दात उत्तरे लिहायची आहेत आपल्याला. तर पहिला अ आहे. पेज नंबर 44. हा काढले? हा ओके. होळीला करायचा गोड पदार्थ 1 ते 2 शब्दात उत्तर लिहायचे. पूर्वा तिथला शब्द सांगायचा आहे आपल्याला. कवितेमध्ये कोणता शब्द सांगितलेला आहे? हा नाही, असं नाही सांगितला शब्द. साई हा पुरणाची पोळी ओके. पुरणाची पोळी असं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न आ. केर कचरा टाकायचे ठिकाण. केर कचरा टाकायचे ठिकाण. कुठे टाकायचा केर कचरा? पहा कवितेमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. कविता जर पाहिली तर होळी आली होळी खावी पुरणाची पोळी. झाडे फांद्या तोडू नका केर कचरा हा खड्ड्यात टाका. ओके. स्पेलिंग मिस्टेक होते पण असू द्यात. तुमच्या लक्षात आलंय ना केर कचरा कुठे टाकायचा आहे? खड्ड्यामध्ये. आता पुस्तकामध्ये नाही, परंतु मी तुम्हाला विचारते एक प्रश्न.
की दूर पळून गेलेली कोण? शेवटचे 2 पॅराग्राफ पहा, त्याच्यामध्ये उत्तर आहे दूर पळून गेलेली कोण? हा, थंडी. ओके पूर्वा, थंडी. साई ऐकतोय ना? साई ऐकायला येतंय? येस ऑर नो? हा, तर दूर पळून गेलेली थंडी. पुढचा आणखी विचारते तुम्हाला, अंगात घालायची त्याच कडव्यामध्ये आहे. साई तू सांग, अंगात घालायची. हा, बंडी. ओके साई. हा, ओके छान. आता पुस्तकामधलं विचारते तुम्हाला स्वाध्याय. 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? पहा, तिसरं जे कडवं आहे त्याच्या, हा, ट्रीज ब्रँचेस म्हणजे काय? झाडाच्या फांद्या. नका तोडू वृक्षराजी. वृक्षराजी म्हणजे झाडे आणि फांद्या. ते तोडण्यास मनाई केली आहे. म्हणजेच उत्तर लिहिताना आपण काय लिहायचंय की कवीने वृक्षराजी कंसामध्ये लिहायचं झाडे फांद्या तोडण्यास मनाई केली आहे. हा, ओके छान. आता पुढचा प्रश्न. होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी? कुठे आहे पहा, शोधा. दुसरं कडवं आहे गुड थॉट्स. ओके, सद्गुणांची. भरा सद्गुणांची झोळी. हा, ओके छान. होळीसाठी मोळी कशाची बांधावी? पहा, दुसऱ्याच कडव्यामध्ये आहे उत्तर, शोधा. हा, बॅड थॉट्स. हा, ओके ठीक आहे. पण इथले जे शब्द आहेत आता तुम्हाला ते टायपिंगला थोडस कठीण जातंय. पण अनिष्ट रूढी आणि प्रथांची, हे व्यवस्थित उत्तर आहे. म्हणजे असंच लिहायचंय की होळीसाठी वाईट रूढी व प्रथांची मोळी बांधावी. ओके, समजलं ना? होळीसाठी वाईट रूढी व प्रथांची मोळी बांधावी. हा, ओके. पुढचा प्रश्न आहे. हा, ओके ओके ठीक आहे, समजतंय तुम्हाला. कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे? कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे? आता आपल्याला सांगितलं होतं आन म्हणजे काय? शपथ. आता तो शब्द कुठे आहे पहा, तिसरं जे कडवं आहे त्याच्यामध्ये तो शब्द आहे. मग कोणती शपथ? तर त्याच्यावरती उत्तर आहे, शोधा. येतंय? तिसरं कडवं इथे आहे पहा. हा, नका तोडू वृक्षराजी, आणि हीच आपल्याला शपथ घ्यायची आहे. हा, ओके ठीक आहे. पूर्वाचं उत्तर आलेलं आहे.
हा ओके. कवीने होळीच्या दिवशी पर्यावरणाचं भान ठेवायचंय. आपण भान ठेवणे म्हणजे जाणीव ठेवणे तुम्हाला सांगितलं होतं, आणि वृक्ष तोडू नयेत अशी शपथ घ्यायला सांगितले आहे. ओके, समजलं? पर्यावरणाचं भान ठेवायचं आहे आणि वृक्ष तोडायचे नाहीत अशी शपथ घ्यायची आहे. ओके, छान. आता पुढे कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल? शेवटी आहे पहा. शेवटचं कडवं वाचा, लक्षात येईल तुमच्या उत्तर. कवीच्या मताप्रमाणे हा पूर्वाचं उत्तर आलेलं आहे. साई. साई समजतंय? शेवटी आहे बघ उत्तर, शेवटचं कडवं. हा, बर ठीक आहे. टाईप करता येत नाहीये. ओके. कवीच्या मताप्रमाणे जो होळी साजरी करील त्याच्या घरी निसर्ग राजा पाणी भरेल. समजलंय? निसर्ग राजा हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न तिसरा, त्याच्यामध्ये आहे पहा. पर्यावरणाचे भान ठेवून म्हणजे पर्यावरणाची जाणीव ठेवून होळी साजरी करा, याबाबत तुमचे मत 2-3 वाक्यात लिहा. आता पर्यावरणाचं भान ठेवून तुम्ही कशी होळी साजरी कराल ते तुमच्या शब्दामध्ये तुम्ही सांगू शकताय. एक एक वाक्य सांगू शकताय किंवा 1-2 शब्दामध्ये सांगितलं तरी चालेल. त्याचं फक्त नोटबुक मध्ये लिहिताना वाक्य बनवून लिहायचं. हा, ट्री ब्रँचेस तोडू नका म्हणजे झाडाच्या फांद्या झाडे तोडू नका. ओके, पूर्वाकडून आलेले उत्तर. साई. कवितेत दिलेला आहे पहा आपल्याला संदेश की होळी साजरी कशी करायची, तर त्याच्याप्रमाणे सुद्धा तुम्ही लिहू शकता. साई, कोणतंच उत्तर आलेलं नाहीये तुझ्याकडून. बर ठीक आहे. पर्यावरणाचं भान ठेवून होळी कशी साजरी करायची पहा. काय सांगायचं, काय सांगितलं आपल्याला कवितेमध्ये ते लिहिलं तरी चालेल की झाडे फांद्या तोडायच्या नाहीत, जो केरकचरा आहे तोच होळीच्या खड्ड्यामध्ये टाकायचंय. म्हणजे होळी साजरी करण्यासाठी झाडे फांद्या न तोडता जो कचरा आहे तो खड्ड्यात टाकायचा आहे. आणि होळी साजरी म्हणजे तर होळीमध्ये काय की होळी सद्गुणांचीच होळी म्हणजे आपण काय करायचंय त्या दिवशी फक्त चांगले गुण आपल्या अंगी रुजले पाहिजेत आणि वाईट जे गुण आहेत ते होळीमध्ये सोडून द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी होळी साजरी करायची आहे. म्हणजे पर्यावरणाचं भान ठेवायचंय म्हणजे झाडं फांद्या तोडायच्या नाहीत अशा प्रकारे. तर पुढे प्रश्न. साई, पोळे आणि गुळवणी नाही. होळ पर्यावरणाचं भान ठेवून होळी कशी साजरी करायची, म्हणजे पर्यावरणाचं भान म्हणजे काय, तर पर्यावरणाची जाणीव ठेवायची म्हणजे काय, तर झाडे फांद्या तोडायच्या नाहीत. ते आहे. पोळ्या आणि गुळवणी तर आपण होळीला करतोच, परंतु प्रश्न काय आहे, पर्यावरणाचे भान ठेवून म्हणजे पर्यावरणाची जाणीव ठेवून तुम्ही होळी साजरी कशी करणार आहात ते तुमच्या शब्दात लिहायचंय. लक्षात आलं साई? येस और नो साई? ओके. तुमच्या आवाज बॅड थॉट्स यांची मोळी बांधून. ओके, छान छान. येस.
तुमच्या परिसरात नाही, होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा. आता इथं तुम्ही चालतंय, तुम्ही काही लिहा, म्हणजे अगदी खाण्यापासून किंवा तर या ठिकाणी होळीच्या सणाची तुम्ही कशी तयारी करणार आहात, काय काय करणार आहात होळीच्या सणाला? पूर्वा सांग. पूर्वा इथेच चॅट करायचंय, फोन नको करूस. हा, पुरणाची पोळी करायची आहे. आणखी काय करायचं आहे? साई, आपण कशी कशी तयारी करू? केर कचरा गोळा करू आणि त्याचीच होळी करणार आहोत, केर कचऱ्याचीच होळी करणार आहोत, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. पूर्वा, पूर्वाकडून उत्तर आलेलं नाहीये. तर म्हणजे आपली आई घरामध्ये पुरणपोळी करते, नंतर माझे मित्र घरी जेवायला येतात आणि आम्ही एका सोसायटीमध्ये, एका गावामध्ये एकच होळी करतो. त्या ठिकाणी आम्ही झाडे तोडायची नाहीत असाच संकल्प केला आहे आणि असंच वर्षानुवर्षे आम्ही होळी साजरी करतो. छोटासाच खड्डा बनवतो आणि त्याच्यामध्ये केर कचरा टाकतो. म्हणजे त्याच्यामध्ये झाडाच्या फांद्या वगैरे तोडून टाकत नाही, तर केर कचरा टाकतो. म्हणजे अशा प्रकारे आम्ही पर्यावरणाची व्यवस्थित काळजी घेतो. तर हे सर्व तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे की होळीच्या सणाची तयारी तुम्ही अशा पद्धतीनं करणार आहात. ओके साई, समजतंय? ओके. आता पुढचा प्रश्न आहे, पूर्वा आवाज येतोय? पूर्वा, ओके, फोन नको करू. पुढे होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा. मी आता सांगितलं, तुला कळलं की परत सांगायचंय? समजलंय ना? हो. ओके. तर प्रश्न 5वा आहे, तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा. पहा, सूचना फलक कसे असतात की ज्याच्यावरती आज्ञा दिली जाते, सूचना दिल्या जातात. इथं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, पहा, झाडे तोडू नका. आता ही एक आज्ञा आहे, ही एक सूचना आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आणखी कोणत्या सूचना त्या ठिकाणी लिहू शकाल? तर सूचना फलक त्या ठिकाणी तयार करायचा आहे. झाडे तोडू नका. साई, इथून काही नाही करता येत. हा, ओके. तर झाडे तोडू नका, अशीच एखादी सूचना तयार करा बरं. एक एक करा. पूर्वा, जसं झाडे तोडू नका अशी सूचना कुठेही दिली जाते, पहा, बागेमध्ये वगैरे आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आपण अशा सूचना पाहत असतो, म्हणजे सूचना फलक असे पाहत असतो. तर आदर्श होळी साजरी करण्यासाठी आता आपल्याला सूचना फलक तयार करायचा आहे. म्हणजे काय काय आपण सूचना त्या ठिकाणी टाकू?
तर पहिलं इथं आपल्याला दिलेलं आहे की झाडे तोडू नका. आणखी काय की होळी मैदानात साजरी करा, अशी एक आपण सूचना त्या ठिकाणी देऊ शकतो. होळी मैदानात साजरी करा. तेच झाडे फुले तोडू नका. ओके. आणखी काय कचरा करू नका. कचरा करू नका. आणखी पर्यावरणाचे रक्षण करा. पहा, मी तुम्हाला 3 सांगितल्या सूचना. होळी मैदानात साजरी करा, दुसरी कचरा करू नका, तुमचे एकमेकांचे चॅट नाही दिसत तुम्हाला ना, का दिसतायत? ओके. आता पुढे समजलं तुम्हाला सूचना फलक कसे तयार करायचे? म्हणजे वरती जसं उदाहरण दिलेलं आहे झाडे तोडू नका, तसं होळी मैदानात साजरी करा, कचरा टाकू नका आणि पर्यावरणाचे रक्षण करा. तर हे असे सूचना फलक तयार करायचे आहेत. हा तुम्हाला प्रश्न आहे, परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न येतो. प्रश्न 7वा. होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यात येतो. आता मराठी महिने आहेत पहा, येतात तुम्हाला मराठी महिने? हा, ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा. दिनदर्शिका म्हणजे आपलं जे कॅलेंडर असतं ते पाहायचं आणि खालचा जो तक्ता दिलेला आहे सणांचा, तर ते सण कोणत्या मराठी महिन्यात येतात तर ते आपल्याला कॅलेंडर पाहून त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. तर पहिला आहे दसरा. तर दसरा कोणत्या महिन्यात येतो? कोण सांगते दसरा कोणत्या महिन्यात येतो? तुम्हाला मराठी महिने माहिती आहेत ना? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. येस. हा, मग सांगा. दसरा आश्विन महिन्यात येतो. दसरा कोणत्या महिन्यात येतो? टाईप करा. आश्विन महिन्यात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, कार्तिक, आश्विन, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. ओके. अश्विन. ओके ओके, ठीक आहे. अश्विन महिन्यात दसरा हा सण येतो. संक्रांत. संक्रांत कोणत्या महिन्यात येते? तुम्हाला जे लक्षात येतंय ते सांगा, मी सांगते तुम्हाला करेक्ट उत्तर. पूर्वा, टाईप करा.
पौष. साई, उत्तर आहे पौष. गणेशोत्सव. गणेशोत्सव झालेला आहे, तो मराठी महिना कोणता होता? गणेशोत्सव कोणत्या मराठी महिन्यात आहे? गणेशोत्सव नाही, गणेशोत्सव मार्गशीर्ष महिन्यात नाही होत. साई, तुझं काय उत्तर आहे? साई, टाईप करतोय ना तू? बरं ठीक आहे, ओके. गणेशोत्सव भाद्रपद, नाही अश्विन नाही, भाद्रपद महिन्यामध्ये येतो. गणेशोत्सव तिथे लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. उद्या तुम्हाला हे व्यवस्थित अगदी लिहून पाठवायचंय मला, कोणतीही चूक नकोय. हा, ओके. गणेशोत्सव भाद्रपद. आता पुढे दिवाळी. दिवाळी. साई, साई, प्रत्येकाचं उत्तर तू अश्विनच द्यायचा प्रयत्न करतोय. हा, नाही नाही, ओके. तर दिवाळी कार्तिक महिन्यामध्ये येते. कोणत्या महिन्यामध्ये येते? कार्तिक. आता सर्वात तुम्हाला लगेच येईल असा सण गुढीपाडवा कोणत्या महिन्यामध्ये येतो? गुढीपाडवा मराठी वर्षाचा शुभारंभ ज्या महिन्यात येतो, सांगा. पूर्वा, सोपं आहे, अगदी सोपं आहे. मराठी महिन्याची सुरुवात. आवाज येतोय तुम्हाला दोघांना? बरं, पहिल्यापासून सांगते, रिपीट करायचं म्हणताय तुम्ही. ओके. दसरा हा अश्विन महिन्यात येतो. दसरा अश्विन महिन्यात येतो. संक्रांत पौष महिन्यात येते. गणेशोत्सव भाद्रपद. भाद्रपद. दिवाळी कार्तिक. गुढीपाडवा. गुढीपाडवा चैत्र. गुढीपाडवा चैत्र. अरे, चैत्र महिना खूप सोपा आहे रे. गुढीपाडवा आपण नाही का वर्षाची सुरुवात म्हणतो, मराठी महिन्यांची सुरुवात तिथून होते. चैत्र महिना, गुढीपाडवा चैत्र महिना. हा हो, आता का पूर्वा? ओके. पुढचा आहे होळी. होळी सांगा कोणत्या महिन्यामध्ये येते? हा, फाल्गुन. ओके. हा, ओके, दोघांना येते फाल्गुन. होळी फाल्गुन महिन्यामध्ये येते. आता खालील सूचना वाचा आणि
अशा आणखी सूचना तयार करा. खालील सूचना वाचा, अशा आणखी सूचना तयार करा. जसं पहिली सूचना दिलेली आहे पहा, नदीच्या पाण्यात केर कचरा निर्माल्य टाकू नये. ही एक सूचना आहे. नदीच्या पाण्यात केर कचरा निर्माल्य टाकू नये. आणि पुढचे आहे, ओला कचरा सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा. तर अशा काही सूचना इथं दिलेल्या आहेत. तर त्या सूचना वाचून दुसऱ्या आणखी सूचना तयार करायच्यात तुम्ही. गुढीपाडवा चैत्र महिन्यामध्ये येतो पूर्वा. साई, गुढीपाडवा चैत्र. हा, ओके. हा हा, फुले पाने तोडू नका. ओके. बागेतील फुले पाने फांद्या तोडू नका. ओके. हा, तर अशा प्रकारच्या सूचना तुम्ही आणखी 2-3 बनवायच्या आहेत आणि लिहून मला पाठवायचे आहेत. तर इथपर्यंतचे जे स्वाध्याय आहेत ते समजले? येस ऑर नो? साईला समजलेत? पूर्वा? येस. ओके. आता आणखी एक तुमच्यासाठी अभ्यास आहे की हीच कविता तालासुरामध्ये म्हणायची आणि मला त्याची ऑडिओ क्लिप बनवून पाठवायची. व्हिडिओ नाही, ऑडिओ क्लिप बनवून पाठवायची. होईल तुम्हाला? उद्या पाठवायची मला. येस ऑर नो? हा, ओके. तर तुम्हाला चाल मी थोडक्यात लावून देते. टुडे, हा, आज तुम्ही ती करायची आहे आणि उद्यापर्यंत म्हणजे आपल्या क्लासच्या टायमिंग पर्यंत सेंड करायची. होळी आली होळी खावी पुरणाची पोळी, झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. अशा प्रकारे तुम्ही चाल लावू शकता. किंवा तुम्हाला जशी येत असेल तशी एकदा मला पाठवा. मला व्यवस्थित वाटली तर तीच आपण चाल ठेवूयात. किंवा होळी आली होळी खावी पुरणाची पोळी, झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका. अशा प्रकारे तुम्ही कशाही प्रकारे चाल लावू शकता. ओके. पूर्वा येईल? हा, आय विल सेंड. ओके. साई? येस. तर तुम्ही चाल लावा आधी आणि ती पाठवा. मला व्यवस्थित वाटली तर आपण तीच चाल ठेवूयात. ओके. आता याच्यातले शब्दार्थ जे आहेत, कठीण शब्द, त्याच्यामधला अनिष्ट म्हणजे टाईप करा. अनिष्ट म्हणजे वाईट. ओके. अनिष्ट म्हणजे वाईट. बंडी म्हणजे बंडी एका शब्दात सांगा. बंडी म्हणजे हा, एक प्रकारचं वस्त्र. आन म्हणजे
शपथ. ओके. साई, आवाज येतोय ना? साई, पूर्वा टाईप करते, तुझा आवाज येत नाही. तुझा रिप्लाय येत नाहीये अजिबात. आवाज येत नाहीये तुला? पाणी भरणे म्हणजे काय? निसर्ग राजा त्यांच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील. तर पाणी भरणे म्हणजे काय? पाणी भरणे. करणे करणे म्हणजे काय रे साई? मदत करणे. साई, पाणी भरणे म्हणजे मदत करणे. ओके. आपल्याला इथं या ठिकाणी एक कोड दिलेला आहे. तर ते प्रश्न मी तुम्हाला विचारते. तर ते तुम्हाला लक्षात आहे, मी फक्त प्रश्न विचारते. साई, तू फोन करतोयस का? फोन करू नका कुणीच. ओके. तर काय सांगितलं तुम्हाला? कोड मी थोडक्यात विचारते प्रश्न, तुम्ही फक्त उत्तराचे शब्द लिहायचे. अ? तर शब्द प्रश्न आहे, लाकूड कापण्याचे हत्यार म्हणजे लाकूड कापण्याचे जे साधन असते त्याला काय म्हणतात? साई, फोन नाही करायचा मध्ये. कुऱ्हाडीनं लाकडं कापतं, परंतु एक लाकूड कापण्याचं एक हत्यार असतं, त्याला एक नाव आहे पहा. आणखी पूर्वा, तुला सांगता येते? नाही, पूर्वाने सांगितलंय ना. साई, तुला नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, पूर्वाला आवाज येतोय. हं? आता येतोय? हम्म. तर लाकूड कापण्याचे हत्यार त्याला म्हणतात करवत. काय म्हणतात? करवत. पुढे, मुलांना आकाशात उडवायला खूप आवडतो. हा, ओके. करवत पूर्वाने लिहिलेलं आहे. मुलांना आकाशात उडवायला खूप आवडतो. काय? कायट, पतंग. ओके. डोंगरापेक्षा लहान असणारी. डोंगरापेक्षा लहान असणारी. नाही, नदी नाही. म्हणजे डोंगर कसा असतो, त्याच्यापेक्षा थोडी लहान असणारी त्याला म्हणतात. साई, तू सांग. म्हणजे त्याच्यापेक्षा लहान उंचीची, कमी उंचीची. काय असते? साई. ओके, नाही येते. ठीक आहे. टेकडी. हा, हिल. हिल नाही, टेकडी. बरं, ठीक आहे. ओके. पाण्यात राहणारा एक प्राणी.
सांगा एक एक. मासा. ओके. आणखी. मासा, कासव, डक. ओके. हम्म. ओके, छान. ऑक्टोपस. हम्म. तर एक वाद्य, कोणतंही वाद्य, वाद्य म्हणजे काय, वाजवण्याचं जे साधन असतं ते. हा, स्टारफिश वगैरे, ठीक आहे. ते ते झालं. आता आता पुढचा प्रश्न. एक वाद्य, कोणतंही एक वाद्य. ओके, सांगा एक वाद्य. तबला. ओके, छान. साई. गिटार. हा, ठीक आहे, ठीक आहे. सतार वगैरे. हा, ओके, ठीक आहे. ढोल, तबला. हा, ठीक आहे. ओके. तर तुम्हाला कालची एक्झाम कशी वाटली? पूर्वा. नाईस. साई. इजी. ओके, छान. तर आता आजचा आपल्याला होमवर्क काय काय सांगितलंय तुम्हाला, की होळी आली होळी. ही जी कविता आहे ती तालात सुरात म्हणायची आणि मला ऑडिओ क्लिप करून पाठवायची. आणि त्याच्या खाली जे पुस्तकातील स्वाध्याय आहेत, तर ते आपण इथं आता या क्लासला घेतलेले आहेत. तर ते अतिशय व्यवस्थित न चुकता लिहायचे आणि मला पाठवायचे. आणि प्रत्येक होमवर्कच्या वरती नाव आणि डेट पाहिजे. डेट टाकायची, आजची डेट टाकायची. आजचा होमवर्क आहे, आजचीच डेट टाकायची. उद्यापर्यंत मला होमवर्क मिळाला पाहिजे आपल्या क्लासच्या वेळेपर्यंत. ओके. आणखी आहे 1 मिनिट. कपडे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन. कपाट. ओके, पूर्वाचं आलेले उत्तर कपाट. साई. आता साईसाठी आहे प्रश्न, आपल्या देशाचे नाव. भारत. शेवटचा प्रश्न दोघांसाठी. जनावरांचा समूह. जनावरांचा समूह. काय म्हणतात जनावरांचा समूह? खूप सारी जनावरे अशी एकत्र आलेली असतील तर त्यांच्या समूहाला काय म्हणतात? त्याला एक विशिष्ट शब्द आहे. प्रयत्न तर करा. मी सांगते उत्तर. पूर्वा. नो, येतच नाही. कळप. ओके, थँक यू.